जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत द्वादश अध्याय. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार, हरावया भूभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यतिरूपे प्रगट होत. तेची समर्थ श्री स्वामी. कथाध्यायाचे अंती. बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्य नगर पाहुनी दृष्टी आनंद पोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत, गर्दी चाहले श्रीजवळी. बाळप्पांचे मानसी तेव्हा चिंता पडली ऐशी. ऐशा गर्दीत आपणांसी दर्शन कैसे होईल. परिदर्शन घेतल्या वेळ आज करू नये भोजन. बाळप्पांचे तन मन स्वामींचरणी लागले. दर्शनेच्छा उत्कट चित्ती, खडी साखर घेऊनी हाती. गर्दी माझी प्रवेश करीती, स्वामी सन्निध्य पातले. आजानुबाहू सुहास्य वदन. श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण धरिले. कंठ सद्गदित झाला, चरणी भाळ ठेविला. क्षणेक मी पण विसरला, परम तोषला मानसी. गंगा मिनली सागरी, जैसे तरंग जला भीतरी. तैसे बाळप्पा ते अवसरी, स्वामी चरणी दृढ झाले. मधुस्तव भ्रमर जैसा, कमल पुष्पन सोडी सहसा. स्वामींचरणी बाळप्पा तैसा, दृढ जडला स्वभावे. येऊन या भानावरती, श्री चरणांची सोडिली मिठी. ब्रह्मानंद माय मोठी, स्तोत्र ओठी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांची आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळप्पांवरचे प्रेम ऐशा कृतीने दाखवले. धन्य मानोनी मनी. बाळप्पा निघाले तेथुनी, परितयांचे श्रीचरणी चित्त गुंतले अखंड. त्यांसवे एक जहागीरदार, ते होते बिराडावर. स्वयंपाक करूनी तयार, म्हणती जाऊ दर्शना. बाळप्पा दर्शन करून आले बिराडी परतून. जहागीरदारे नैवेद्य काढून बाळप्पा हाती दिदला. म्हणती जाऊनी स्वामींसी अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयांसी बाळप्पा तेव्हा चालले. म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण. मार्गी तयांसी वर्तमान, विदित एक जाहले. या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात. राजाज्ञे वाचूनी तेथ प्रवेश कोणाचा न होय. ऐसे ऐकूनी वर्तमान, बाळप्पा मनी झाले खिन्न. म्हणती आज नैवेद्यार्पण, आपुल्या हस्ते नोहेची. मार्गावरूनी परतले, सत्वर बिऱ्हाडावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले, मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठून षटकर्मा ते आचरून. घेऊनी स्वामी दर्शन, जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत, त्यांचे करावे पूजन नित्य. माध्यान्नी येता आदित्य, जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी श्री स्वामींजवळी येऊनी. मस्तक ठेवूनी चरणी, जावे भिक्षे कारणे. मागून या मधुकरी, मग यावे बिऱ्हाडावरी. जी मिळेल भाजी भाकरी, त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामींचे दर्शन, मग करावे अनुष्ठान. ऐशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आधी करून सेवेकरी बहुत जण. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. आपण व्हावे सेवेकरी, इच्छा बाळप्पाच्या अंतरी. सुंदराबाईची करी अधिपत्य सर्व असे. एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐशी. आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बाळप्पा मनी आनंदला. म्हणे सुदीन आज उगवला.
श्री सद्गुरु सेवेचा लाभ झाला, जाहले सार्थक जन्माचे. बहुत जण सेवे करी, बाई मुख्य त्यान माझारी, सर्व अधिकार तिच्या करी, व्यवस्थेचा होता पै. मी प्रिय बहु स्वामींसी, ऐसा अभिमान तियसी, गर्व भरे इतरांसी, तुच्छ मानू लागली. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित, स्वामी सेवेची तेथ अव्यवस्था होत असे. हे बाळाप्पानी पाहून नाना युक्ती योजून, मोडून टाकले भांडण, एकचित्त सर्व केले. कोठेही असता समर्थ, पूजादिक व्हावया यथार्थ, तत्संबंधी सर्व साहित्य बाळाप्पा सिद्ध ठेविते. समर्थांच्या येता चित्ती, अरण्यातही वस्ते करती, परी तेथेही पूजा आरती नियमे करती बाळाप्पा. बाळाप्पांची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती, दृढ भाव धरुनी चित्ती, सेवा करीती आनंदे. ऐसे लोटला काही दिवस, बाळाप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस, चैन नसे क्षणभरी. बेंबी मधून या रक्त वाहत असे दिवस रात्र, तया दुःखे विवळ होत म्हणती, कैसे करावे. भोग भोगीला काही दिन, कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून, विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळाप्पासी यावे मरण, विष दिधले कानोल्यातून, पडले आज बाहेर. श्री स्वामी कृपेने आजवरी, गुप्त राहिले होते उदरी, श्री सद्गुरु सेवा त्यांचे करी, व्हावी लिखित विधींचे. आजवरी बहुतांपरी, बाळाप्पा करी चाकरी, तयांचे अंतरपरी, स्वामीमय न जाहले. परी प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करुनी, मग यावे परतोनी स्वामी सेवेकारणे. हे पाहुनी एके दिवशी, बाई विनवी समर्थांचे, आपण सांगुनी बाळाप्पांसी, शंकर पूजनी वर्जावे. तैशी आज्ञा तयाप्रती, एके दिनी समर्थ करीती, परी बाळाप्पांची चित्ती, विश्वास काही पटेना. बाईंच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण, हे नसेल सत्यपूर्ण, विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी, हेची सत्य, या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळाप्पा. एक चिठ्ठी तयातुनी उचलुनी पाहता वाचून, न करावीची पूजन, ती माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली, स्वामी आज्ञा सत्य मानिली, ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. समर्थांचा पूर्ण भक्त, चोळप्पा नामे विख्यात, तयाचा हा जामात श्रीपाद भट्ट जाणिले. स्वामींपुढे भक्तजन ठेवीती द्रव्याधिक आणून, ते सुंदराबाई उचलून नेत असे सत्वर. त्यामुळे चोळप्पा प्रती अल्प होई द्रव्य प्राप्ती, बाळाप्पामुळे म्हणती नुकसान होते आपुले. तेव्हा जामात श्वशुर उभयंता करीती विचार, बाळाप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी, काय बोलती बाळाप्पासी, दारा पुत्र सोडून देशी, आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान, ऐसे बोल ऐकून बाळाप्पा मनी खिन्न झाला. बाळाप्पा बोले वचन, तुमचे अन्न खाऊन करीतो मी तुमचे नुकसान, व्यर्थ माझा जन्म हा. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपुल्या गावी, परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थांसी, कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळाप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्य मुखे काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येथे करीत असे. तेव्हा निरुत्तर जाहला, ऐसा उपाय खुंटला, मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा.
तयाने पुसले वर्तमान, बाळप्पा सांगे संपूर्ण, श्रीपाद भट्टे ऐकून कापट्य मनी आणले. म्हणे, जावया आपणासी समर्थ न देती आज्ञेसी, तरी टाकूनी चिठ्ठ्यांसी आज्ञा घ्यावी आपण. तयांचे कपट न जाणोनी, अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहूनी उभयंतांनी टाकल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी, येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. भटजी मनी खिन्न झाला, सर्व उपाय खुंटला. महाराज आता बाळप्पाला न सोडतील निश्चय. स्वामींचरणी दृढ भक्ती बाळप्पांची जडली होती. कैसा दूर तयांप्रती करीतील यती दयाळ. जे केवळ दयाघन भक्त काज कल्पद्रुम, विष्णू शंकर दोघेजण तयांची शरण सदैव. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसुत 12 अध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु.